हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून अवैध बांधकाम केलेल्या इमारतींवर बुलडोजर फिरवला जात आहे. सोलापूर शहरात एकूण 35 इमारती असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली, तर बुधवारी देखील 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पार्किंगच्या जागेत अवैधरित्या गाळे बांधणाऱ्या इमारतीवर हातोडा चालवण्यात आला. तसेच परवानगीपेक्षा जास्त मजले बांधणाऱ्या बांधकामावर देखील लवकरच हातोडा पडणार आहे. सोलापूर शहराच्या शुक्रवार पेठ परिसरात असलेल्या हाजी फैज अहमद हाजी अकबर बागवान यांच्या इमारतीमधील पार्किंगची जागा व 7व्या मजल्याचे बांधकाम पाडण्यासंदर्भात महापालिकेने नोटीस दिली होती. या नोटीसीला फैज अहमद हाजी अकबर बागवान यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार जिल्हा न्यायाधीशांनी फैज अहमद हाजी अकबर बागवान यांच्या इमारतीसंदर्भात जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ॲडव्होकेट तसव्वर हुसेन सगरी यांनी दिली आहे. फैज अहमद हाजी अकबर बागवान यांनी जिल्हा न्यायालयात महापालिकेच्या कारवाई विरोधात अर्ज दाखल केला होता. शुक्रवार पेठेतील त्यांची इमारतीवरील 7वा मजला व पार्किंगच्या जागेतील बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात येणार होते. मात्र जिल्हा न्यायाधीशांनी आदेश काढत या प्रकरणात जैसे थे स्थिती ठेवण्याचा हुकूम महापालिकेला दिला आहे. 26 मे 2026 पर्यंत हा जैसे थे हुकूम ठेवावा असे आदेश कोर्टाने काढले आहे. त्यामुळे हाजी फैज अहमद हाजी अकबर बागवान यांचे बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात आलेले नाही. या संदर्भात ॲडव्होकेट तसव्वर हुसेन सगरी यांनी माहिती दिली आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.